हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आम्ही कुठे आलोत. तर आम्ही श्रीगोंद्यामध्ये महात्मा फुले उद्यान या गार्डनला आलेलो. तर खूप दिवस झालं होतं की जाऊया. तर आज हा दिवस आला आहे, कारण माझी फॅमिली आली होती, माझी मम्मी, माझी बहीण, तिची मुलगी. सो मग आज म्हटलो चला तुम्ही आले तर तुम्हालाही पण नेऊयात. तर हे बघा आरवी कशी पळती आहे, तिच्या मागे पण हे बघा परी कशी येते. तर ह्या दोघी पळतच सुटल्यात गार्डनमध्ये आणि ह्यांना खूप आनंद झालेला आहे की आता बघा गार्डनमध्ये गेलो तर बाहेर यायचं पण नाव नाही घेणार लवकर. आणि दोघीजणी खूप एन्जॉय करतात, तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, तर लहान मुलांना आपण वेळ दिला पाहिजे. आपण स्वतःसाठी कसा वेळ देतो, ज्या आपल्या काही पर्सनल गोष्टी असू देत तर आपण देतो वेळ, तर लहान मुलांना पण त्यांना वेळ दिला पाहिजे. म्हणजे शनिवार रविवार कुठे काही सुट्टी असेल तर त्यांना गार्डनमध्ये किंवा त्यांच्या आवडती ठिकाणी आपण त्यांना नेलं पाहिजे. म्हणजे त्यांनाही समाधान वाटेल आणि त्यांनाही खूप आनंद होईल आणि दिवस पण त्यांचा चांगला जाईल, त्यांचा एन्जॉय पण होतो आणि आपल्याला पण भारी वाटतं. तर हे बघा इथे परी घसरगुंडी खेळते आहे आणि तिच्या मागे आरवी. पण आरवीला खरं सांगू का, ती खूप एन्जॉय करते पण तिला घसरगुंडीच नाही खेळता येत, काय माहिती. आणि आता ती सांगायला गेलं 2.5 वर्ष होऊन गेलेत तिला, पण ती घसरगुंडी खेळायला नको म्हणते, तिला खूप भीती वाटते. बाकी ती झोका वगैरे सर्व काही खेळते ती. तर तुम्ही पहा. आणि खूप मस्त एन्जॉय केला आम्ही इथे, गप्पा वगैरे केल्या. खूप दिवसातून आम्ही एकत्र आलेलो फॅमिली, सो खूप भारी वाटलं. आणि आरवी आणि परी ह्यांनी पण दोघींनी खूप एन्जॉय केला आणि मस्त वाटलं. आणि तुम्हाला मी खरं सांगते की ह्या गार्डनमध्ये फोटोशूट केले जातात, म्हणजे प्री वेडिंग शूट किंवा मग बेबी शूट्स किंवा अजून काही शूट्स असेल ना, तर मॅटर्निटी शूट्स, हे सगळे शूट ते केले जातात. कारण गार्डन खूप छान आहे, अतिशय सुंदर गार्डन आहे. आणि इथलं बॅकग्राऊंड व्ह्यूज वगैरे पण खूप छान आहे. फक्त इथे चार्जेस लागतात, म्हणजे ज्यांना काही शूट करायचं असेल ना तर इथे चार्जेस लागतात. तर बघा कोणाला करायचं असेल तर इथे या. आणि हे काय आहे बघा बरं, हे डस्टबिन आहे आय थिंक, मी पण जवळून बघितलं नाही, पण आरवी तिला चिमणी म्हणत होती. तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ, खूप एन्जॉय केला, आम्हाला खूप भारी वाटलं. इथलं व्ह्यू पण खूप छान आहे. सो आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला कळेल काय मस्ती काय काय करतो आहे. सो इतकंच आजच्यासाठी. परी हॅलो, काय खाती तू? आ आईस्क्रीम कशी लागती? छान आहे. मला देते का थोडी? दे ना ग, दे. अख्ख्यावाला डब्बा दे मला खायला. देते ना? खा खा हा खा. आरवी आईस्क्रीम कशी आहे? कशी आहे? छान छान. छान छान आहे का? खा मग.